बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, गेल्या 2 दिवसापासून मीडियावर आपण काही बातम्या पाहतोय या 16 आमदारांच्या अपात्रतेच्या संदर्भातल्या. आता 16 आमदार लवकरच अपात्र होणार. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आले ऍक्शन मोडमध्ये. विधान भवनात लवकरच लागणार काहीतरी सोक्ष मोक्ष, काहीतरी निघणार तोडगा. या बातम्या गेली 2 दिवस झाले तुम्ही आणि मी रोज ऐकतोय. या बातम्या ऐकल्यानंतर बऱ्याच शिवसैनिकांचे मला मेसेज झाले की दादा, खरंच या बातम्यांमध्ये काही तथ्य आहे की नेहमीप्रमाणे गुंडाळण्याचा प्रयत्न केला जातोय? आज तुम्हाला पुन्हा सांगतो, सध्याच्या मीडियावर किती विश्वास ठेवायचा नाही ठेवायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न राहिला. ही माहितीचं जंजाळ आहे सगळं. हे सगळं चक्रव्यूह आहे माहितीचं. याच्यात खरं काय खोटं काय काहीच कशाचा कशाची थांगपत्ता लागत नाही. पण तरीही या सगळ्या चक्रव्यूहामध्ये, या सध्याच्या परिस्थितीत विकल्या गेलेल्या मीडियामध्ये शिवसेना एक वादळ ह्या माध्यमातून तुमच्यापर्यंत प्रत्येक वेळी कुठल्याही मार्गदर्शनामध्ये कुठलीही माहिती सांगताना सत्य आणि तथ्य हे सांगण्याचा आपण वारंवार प्रयत्न केलेला आहे. आज देखील या विषयाला अनुषंगून देखील आपण जे काही विश्लेषण करू त्याच्यात सत्य आणि तथ्य सांगण्याचा प्रयत्न नक्की करूयात. आता ही बातमी काय की 16 आमदारांची अपात्रता विधानसभेत नेमकी कुठपर्यंत आणि पुढची कार्यवाही काय? सध्या हे जे आलेत ना ऍक्शन मोडमध्ये, हे नक्की काय प्रकार आहे हा तुमच्या समोर घेऊन येण्याचा मी प्रयत्न करतो. पण शिवसैनिकांनो, त्यापूर्वी मला तुम्हाला सांगायचं आहे की या महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये किंवा चालू असलेल्या कुंटणखाण्यामध्ये, हा शब्द योग्य आहे, ह्या कुंटणखाण्यामध्ये मला त्या जुन्या चित्रपटातलं एक गाणं आठवतं. आता चित्रपट कुठला कदाचित नाव माझं इकडे तिकडे होईल, मला वाटतं प्रेम ग्रंथ असावा. राजेश खन्नांचा चित्रपट आहे प्रेम ग्रंथ, किंवा नाव इकडे तिकडे होईल. त्यातलं ते गाणं आणि ही परिस्थिती अतिशय एकमेकांशी संदर्भ सांगतात. ते गाणं आहे, मी गाण्यांचा थोडासा प्रेमी आहे बरं. चिंगारी कोई भड़के तो सावन उसे बुझाए, सावन जो अग्न लगाए उसे कौन बुझाए, पतझड़ जो बाग उजाड़े वो बाग बहार खिलाए, जो बाग बहार में उजड़े उसे कौन खिलाए, उसे कौन खिलाए. आता सध्या पावसाळा चालू आहे. पावसाळ्यात हे गाणं ऐकून तुम्हाला काही रोमॅन्टिक करण्याचा माझा विचार नाहीये, पण हे गाणं आणि सध्याची महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती यांच्यात बरंच काही संदर्भ जुळतात. तुम्ही पहा ना, सध्याच्या या महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीमध्ये 4 जणांच्या हातात महत्वाचे निर्णय होते. 4 जणांच्या हातात. पहिला सर्वोच्च न्यायालय, दुसरा विधानसभा, तिसरा इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, चौथा महाराष्ट्राचे राज्यपाल, तत्कालीन राज्यपाल. आता ह्या गाण्यातली चिंगारी कोण आणि ह्या गाण्यातला सावन कोण? आता महाराष्ट्राची सध्याची राजकीय परिस्थिती म्हणजे चिंगारी, आणि माननीय सुप्रीम कोर्टाने जे अधिकार दिलेत, ज्यांच्याकडे दिलेत ते विधानसभेचे अध्यक्ष म्हणजे सावन. चिंगारी लागलेली आहे, आग जळते, पण ह्या सावनला आग विझवायचीच नाही. इनफॅक्ट ह्या सावनला ही आग वाढवायची आहे. विधानसभेच्या अध्यक्षांना खरंच ही आग विझवायची असती तर त्यांनी केव्हाच विझवली असती. झोपेचं सोंग घेतलेल्याला उठवता येत नाही. तुम्हाला जर आग विझवायचीच असती तुम्ही कशीही विझवली असती. तुम्ही ते तारीख पे तारीख अभ्यास करतोय, विषयाचा अभ्यास करतोय वगैरे गोष्टी झाल्याच नसत्या. त्या गोष्टी लक्षात घ्या शिवसैनिकांनो. हे सगळं झूट आहे, हे सगळं झूट आहे. आता तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, विधानसभेचे अध्यक्ष आता काय करतायत? जेव्हापासून माननीय सुप्रीम कोर्टाने, बघा सगळ्यात पहिली गोष्ट, घोळ कुठून झालाय तर सुप्रीम कोर्टापासूनच घोळ सुरू झालेला आहे. 2 शब्द त्यांचे आठवा. पहिला शब्द रिझनेबल टाइम, आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा सगळा निवाडा माननीय विधानसभेचे अध्यक्ष घेतील. सुप्रीम कोर्टाने एक गोष्ट मात्र चांगली केली की एक चौकट घातलेली आहे निर्णयाला. सुप्रीम कोर्टाने 4 गोष्टी सांगितल्या की गटनेते म्हणून एकनाथ शिंदेची निवड बेकायदेशीर, प्रतोद म्हणून भरत गोगावलेंची निवड बेकायदेशीर, विधानसभेचे शिवसेनेचे जे अजय चौधरी आहेत त्यांची निवड म्हणजे गटनेतेपदी निवड ही कायदेशीर, आणि सुनील प्रभूंची प्रतोद म्हणून निवड ही कायदेशीर. या 4 गोष्टी त्यांनी सांगितल्या. आणि 5वी गोष्ट जर तुम्हाला सांगायची झालीच तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने ज्या आधारांवर, ज्या निकषांवर नाव आणि चिन्ह शिंदे गटाला देऊ केलं ते निकष पुरेसे नाहीत.
हे लक्षात घ्या. म्हणजे निर्णय जो दिलाय तो 100% शिवसेनेच्या बाजूने म्हणजे आपल्या बाजूने लागलेला आहे. पण ह्याच्या दोन गोष्टींचा घोळ घातलाय ना, रिझनेबल टाइम आणि विधानसभेच्या अध्यक्षांनी मी दिलेला निकाल वाचून दाखवायचा. अहो पण ते वाचून दाखवण्यासाठी जो रिझनेबल टाइम सांगितलाय ना, तिथे झालीये खरी गोची. आपला वारंवार प्रयत्न राहिला की चौकटीत बसवायचा रिझनेबल टाइमला, पण ते आपल्याला जमत नाहीये. आता रिझनेबल टाइम म्हणजे नेमकं काय? बघा, तुम्ही एखाद्या कंपनीत काम करता, एखाद्या ऑर्गनायझेशन मध्ये काम करता, जेव्हा तुम्ही नोटीस टाकता 30 ते 90 दिवसांचा तुम्हाला पिरियड दिला जातो. 90 दिवस हा जास्तीत जास्त असतो. ह्याचा आणि इथे कुठे संदर्भ जुळत नाही. पण ज्यावेळेस कोर्टाच्या भाषेमध्ये रिझनेबल टाइम विचारलं जातं त्यावेळेस मागच्या केसेसचे रेफरन्स घेतले जातात. आता मागच्या ह्या सिमिलर केसेस कुठे घडल्या होत्या? तर मणिपूरमध्ये केस घडली होती आणि राजस्थानात केस घडली होती, ज्यावेळेस स्पीकरच्या अधिकारांवरच क्वेश्चन मार्क आलं होतं. त्यावेळेस कोर्टाने हा निर्णय दिला होता की गुंतागुंतीची परिस्थिती जर असेल, गुंतागुंतीची, तर 90 दिवसांपर्यंत तुम्हाला टाइम मिळू शकतो. आणि जर सर्वसामान्य परिस्थिती असेल, काहीही गुंतागुंत नसेल, तर 90 दिवसाच्या आत तुम्हाला निर्णय घ्यायचा असतो. आता महाराष्ट्राच्या केसमध्ये झालंय नेमकं असं, 11 मेला निर्णय दिला. या सगळ्या सर्वोच्च घडामोडींवर 11 मेला कोर्टाचा निर्णय झाला. 11 जून, 11 जुलै आणि 11 ऑगस्ट, आज 11 ऑगस्टला 3 महिने संपतात. या 3 महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षांनी नेमकी काय कार्यवाही केली याच्यावर सुप्रीम कोर्टात शिवसेनेने एक याचिका पुन्हा केली. त्या याचिकेवर सुद्धा सुप्रीम कोर्ट आता 18 सप्टेंबर तारीख देते. म्हणजे 18 सप्टेंबर पर्यंत यांना एक लिगली वेळ वाढवून मिळालेली आहे. कोणाला? विधानसभेच्या अध्यक्षांना. आता विधानसभेच्या अध्यक्षांनी नेमकं आजपर्यंत काय काय केलं? सगळ्यात पहिली गोष्ट केली, त्यांनी सगळ्या आमदारांना पाठवली नोटीस. खरं तर ह्या नोटीस या 16 आमदारांना जायला पाहिजे होत्या. यांनी सगळ्या 56 आमदारांना किंवा 55 आमदारांना नोटीस पाठवल्या शिवसेनेच्या. त्यानंतर दुसरी गोष्ट यांनी केली की इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडनं घटना मागवून घेतली, शिवसेनेची घटना मागवून घेतली. या दोन गोष्टी व्यतिरिक्त आज तागायत विधानसभेमध्ये या केसवर काहीही झालेलं नाही. शिवसैनिकांनो, एक सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळेस इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडनं घटना मागवण्यात आली तिचा आणि या केसचा काडी मात्र संबंध नाही. म्हणजे आमदारांची अपात्रता आणि शिवसेनेची घटना याच्यात संदर्भ तो काय? घटनेवर पक्ष ठरतो, आमदारांची अपात्रता नाही. आमदारांची अपात्रता ही व्हीपवर ठरते, जी सुप्रीम कोर्टाने अतिशय सुस्पष्ट केलेली आहे की व्हीप आहेत सुनील प्रभू, भरत गोगावले नाहीत. मग घटना मागवून त्या टाइमपास करण्याचं कारणच ते काय होतं? घटना मागून तुम्ही पक्षाच्या बांधणीमध्ये ढवळाढवळ करणार आहात का? पक्ष प्रमुख कोण, मग नेते कोण, उपनेते कोण, संपर्क प्रमुख कोण, हे सगळं घटनेमध्ये ठरतं की पक्ष प्रमुखांना कसं निवडून दिलं जातं. याचा आणि विधानसभेचा काहीच संबंध नाही. हा सगळा अधिकार आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे. तो अधिकार त्यांचा, तो त्यांनी त्याच्यात ढवळाढवळ काय करायची ती केलेली आहे. पण तुम्ही कशाला घटना मागवून घेताय? तुमचं सिंपल आहे, व्हीप कुणाचा होता, व्हीप कुणी झुगारला आणि मग त्याच्यावर अपात्रता का करण्यात येऊ नये. आता तुम्ही सगळ्यांना नोटीस दिलीत. बघा टाइमपास कसा केला जाईल. आता ह्या 16 आमदारांना ज्यावेळेस ही नोटीसची उत्तरं ते देतील, त्यांना वेगवेगळे माझ्या मते तर फालतूचेच प्रश्न असतील ते सगळे, की तुम्हाला हे मान्य आहे का, पक्षाची कारवाई मान्य आहे का, तुम्ही कुणाला मानता, एकनाथ शिंदेना मानता की मग अजय चौधरींना मानता, किंवा व्हीप म्हणून तुम्ही गोगावलेला मानता की सुनील प्रभूंना मानता. हे सगळे फालतूचे प्रश्न विचारले जातील. रोज एक आमदार जरी बोलला तर 56 दिवस याच्यामध्ये जातील, रोज एक आमदार जरी बोलला तरी. आणि ह्या 16 आमदारांनी जर समजा आपले 16 वकील लावले तिथे, किंवा असे वेगवेगळे दिवस घेतले, किंवा एखाद्याची किडनी दुखली, एखाद्याचं पोट दुखलं, एखादं हृदय दुखलं, कुणाला पोटाचा त्रास झाला, कुणाला गॅस्ट्रो झाला, कुणाला पावसाळ्यात झेपवला नाही म्हणून जर म्हणजे काय म्हणतात ते ऍब्सेंट राहणं, अनुपस्थिती दाखवणं, ह्या सगळे प्रकार घडले तर पुढचे 16 वर्ष हा निकाल लागतच नाही जा. या अशा गोष्टी आहेत. शेवटी हे काय करणार, कार्यवाही दाखवू शकतात की आमची सुरू आहे. 56 आमदार, वेळ जाणार आणि प्रत्येकाला 2-2 आठवड्याची मुदत वाढवून दिली जाणार काही कारण नसताना. शेवटी जर यांना निकाल लावायचाच आहे आणि त्याच्यासाठी फक्त एकच आशेचा किरण दिसतोय, ते म्हणजे अजित पवार. जर खरंच शिंदे टोळीचं महत्व यांच्यामध्ये संपलं असेल ना, कारण अजित पवारांची एंट्री ही अशीच झालेली नाहीये. यांना म्हणजे भारतीय जनता पक्षाला हे सुस्पष्ट झालेलं आहे की शिंदेंना घेऊन शिवसेना सोबत आलेली नाहीये. शिंदेंना घेतल्यानंतर फक्त शिंदेचे काही आमदार, खासदार किंवा काही विशिष्ट नेते शिवसेनेतले हे यांच्यासोबत आलेले आहेत. पण सर्वसामान्य जनता जी खरं तर निवडणुकांमध्ये मतदान करत असते,
ती यांच्यासोबत आलेली नाहीये. त्यामुळे यांना घेऊन भारतीय जनता पक्षाने आपलं नाव आधीच खराब केलेलं आहे. त्यानंतर ह्यांच्यासाठी जे अधिकारांचे गैरवापर केले गेले, संस्थांचे गैरवापर केले गेले, पदांचे गैरवापर केले गेले, त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाचं एक व्हॅल्यू, एक जनमानसातली ती किंमत ती सगळी कमी झालेली आहे. ह्या सगळ्यामध्ये शिंदेंना साथ देणं हे भारतीय जनता पक्षाला आता जमत नाही आणि त्यातून फायदा तो काय मिळणार? यांच्याकडे तेवढं मतदानच नाही तर यांना घेणार कसं? त्यामुळे अजित पवारांकडनं ती त्रुटी भरून काढण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवाव्यात. तीच एक गोष्ट आहे, जर तसं काही असेल तर नक्की ही निकाल किंवा हा विधानसभेतला निकाल हा पटपट लागू शकतो. नाहीतर हे भिजतं घोंगडं जोपर्यंत पुढचा कार्यकाळ संपत नाही या 5 वर्षांचा, तोपर्यंत हे भिजतं घोंगडं भिजतच राहणार. हे तुम्ही आजच मनाशी ठाम बाळगून घ्या ही गोष्ट, की काही होणार नाही याच्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट एक शिवसैनिकांनो लक्षात घ्या, अजित पवार यांचा जो ग्रामीण भागात होल्ड आहे किंवा पश्चिम महाराष्ट्रात यांचा जो होल्ड आहे तो काही या शिंदे टोळीचा आहे का? कारण शिंदे टोळींचं पक्षप्रमुखांशिवाय पान हलत नव्हतं. याच्यातल्या प्रत्येक आमदाराच्या मतदारसंघामध्ये माननीय पक्षप्रमुखांनी त्या वेळेस जाऊन बैठका घेतल्या, त्या वेळेस जाऊन सभा घेतल्या, तेव्हा हे आमदार निवडून आलेले आहेत. हे सारे आमदार पक्षप्रमुखांकडे पाहून निवडून आलेले आहेत. हे भारतीय जनता पक्षाने आणि त्यांच्या सर्व्हे टीमने चांगलं ओळखलेलं आहे. आता तुम्ही विचार करा, 110 ते 145 पानांचं जे काही निकालपत्र लागलं त्यात 110 आणि 111 मध्ये जे रिझनेबल टाइमचं सांगितलं, हे काही विधानसभेच्या अध्यक्षांना माहिती नसेल का खरंच रिझनेबल टाइम काय असतो? विधानसभेच्या अध्यक्षांना जर लाईफ लॉंग मध्ये भविष्यात जेव्हा त्यांचं नाव काढलं जाईल तर अशा घाणेरड्या कारणांसाठी ओळखलं जावं असं कधीच वाटत नसेल. कदाचित मी कदाचित हा शब्द वापरतोय, कदाचित ते ह्याच्यावर काही चांगला निर्णय हेही घेऊ शकतात. कारण भारतीय जनता पक्ष कसा आहे तुम्हाला एक सांगतो, वापरा आणि फेकून द्या, फोडा आणि राज्य करा, ही भारतीय जनता पक्षाची ब्रिटिशी नीती आहे. आता स्वतःची ही प्रतिमा कशी चांगली करून घ्यायची, की कोर्टाच्या निर्णयावर किंवा घटनेवर बोट ठेवून, कोर्टाच्या निर्णयांवर बोट ठेवून हा काटा, हा चुभता काटा किंवा हा टोचता काटा अलगद बाजूला करता येऊ शकतो. म्हणजे साप पण मेला आणि काठी पण नाही तुटली. म्हणजे आम्ही तुम्हाला बाहेर नाही काढलं, तुम्हाला कोर्टाने बाहेर काढलंय, तुम्हाला घटनेने बाहेर काढलंय, तुम्हाला नियमांनी बाहेर काढलेलं आहे. त्याने काय होणार, भारतीय जनता पक्षाची इमेज वर यायला प्रयत्न होऊ शकतो, की बघा आम्ही कसं घटनेचं पालन केलं. कारण त्यांची सध्याची भूमिका जी आहे जनमानसामध्ये, त्यांचा जो रोल गेलेला आहे तो आहे घटनाविरोधी, देशविरोधी. तो कुठेतरी डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट की शिवसेनेसाठी ते नाक घासून पुन्हा मातोश्रीवर जाण्यासाठी तो एक कमीत कमी एक छोटासा थिन लाईन का म्हणतात, ती थिन लाईन तरी आखता येईल कमीत कमी, की ह्यांना अपात्र करून. हे लक्षात घ्यावं, हे काही साध्या सोप्या गोष्टी नाहीत. राजकारणात काहीही घडू शकतं. सध्याच्या घडीला हे जे 70,000 कोटी म्हणून यांना मांडीवर बसवून घेणारे, आज तुम्ही विचार करा, मला तर त्याच्यावर मी एक सेपरेट व्हिडिओज घेईल. नवाब मलिक सुटले, बरोबर, अजित पवार गेले, नवाब मलिक सुटले. आणि तर नवाब मलिक नेमके, कारण नवाब मलिक जेव्हा आत गेले तेव्हा बाहेर एकच घर होतं. नवाब मलिक जसे बाहेर आले त्यांना कळलं माझी 2-2 घरं झाली बाहेर आल्यावर. आता नवाब मलिक जर इकडच्या ऐवजी इकडच्या घरात जाऊन बसले तर ह्या शिंदे टोळीचं काय होणार? जे म्हणत होते, ज्यांनी बाळासाहेबांच्या हत्येची सुपारी घेतली त्यांना मदत करणाऱ्या नवाब मलिकांच्या मांडीला मांडी लावून आम्ही बसू शकत नाही वगैरे वगैरे म्हणाले होते ना हे दाढीवाले ठाण्यातले. आता काय करतील मग? आता नवाब भाई जर तुमच्या मांडीवर येऊन बसले, तुमच्या मानगुटावर येऊन बसले, तर तुम्ही काय करणार? आणि त्यांचे ते भाजपचे पेड पत्रकार, त्यांचा समाचार तर मी नक्कीच घेणार, की आता तुमचं नेमकं काय म्हणणं आहे. अजित पवारांना घेऊन तर ह्यांनी काय ती वेळ मारून नेली, आता नवाब भाई बाहेर आलेत. तो विषय नाही आपला, पण सांगतोय हे इतकं घाणेरड्या पद्धतीचं राजकारण काहीही घडू शकतं. भारतीय जनता पक्ष स्वतःचं डॅमेज कंट्रोल करण्यासाठी काहीही करू शकतो. त्यानंतर एक गोष्ट लक्षात घ्यावी आपण सर्वांनी, आणि ही मनाशी खूनगाठ तुम्ही पक्की बांधा शिवसैनिकांना. विधानसभेच्या अध्यक्षांना जोपर्यंत भाजप श्रेष्ठींचा एकही पक्षपाती नाही किंवा निष्पक्ष करतील असं काही नाही, भाजपचे पक्षश्रेष्ठी जे सांगतील म्हणजे दिल्लीतले, तेव्हाच हा काही तो निर्णय इथे फिरेल. आता हे सारं अवलंबून आहे दिल्लीवर. आता माननीय सुप्रीम कोर्ट 18 सप्टेंबरला काय निर्णय देईल तो नंतर पाहू आपण. पण सध्या तरी ह्या असल्या बातम्यांकडे पाहून कुणीही खुश होण्याचं कारण नाही. हे भिजतं घोंगड आहे, हे भिजत राहणार आहे. हे कधीही इथे सुटलं जाणार नाही महाराष्ट्राच्या विधानसभेत, अंटिल अनलेस जोपर्यंत केंद्रातून तसे काही बोलणी होत नाही. जास्त काही या विषयावर न बोलता हा विषय मी इथेच संपवतो. या बातम्यांकडे दुर्लक्ष करा, या बातम्यांना मनावर लावूनही घेऊ नका, की विधानसभेचे अध्यक्ष आज हे करतायत, यांनी टाइम काढतायत. काही मनावर लावून घेऊ नका,
काहीही होणार नाही. तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, काळजी घेत